तर रामकृष्ण हरी मंडळी, तर मी स्वागत करतो आपल्या छानशा अशा ब्लॉगमध्ये. तर आजची सकाळ नाही म्हणता येणार तर पहाट झालेली आहे. तुम्ही म्हणत असताना इतके संध्याकाळची कुठली पहाट, तर सकाळचे 5:30 वाजले. तर आपण एकदम मस्तपैकी तयार रेडी झालेला आहे कुठेतरी जाण्यासाठी. आता कुठं जायचे ते आपल्याला लवकरच कळेल ब्लॉगमध्ये पुढे. तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आधी आपण सगळी तयारी केलेली आहे निघायची. चला चला आता चहा पण झाला आपला, निघूया. आता आपण सध्या निघालेलो आहोत. फायनली ट्रेनमध्ये आलोय. अक्षरशः 10 मिनटं राहिलेले आणि काय माहिती ट्रॅफिक खूप होतं हडपसरला. आता आपण सध्या आलोय हडपसरच्या रेल्वे स्टेशनमध्ये. आता पुढे जाणार आहे, सांगतो थोडा दमानी घ्या. पुढे गेल्यावर तुम्हाला कळेलच मी कुठे चाललोय. ठीक आहे, आणि वेट करतोय आपण की आता 3 मिनिटात ट्रेन निघायला. आता आपण तेच भेटलेले आपल्याला की आपल्याला साईड लोअर भेटलेली, म्हणजे माझी फेवरेट सीट आहे साईड लोअर, बिकॉज ऑफ दिस नंबर. थँक्यू. त्यामुळे आपल्याला साईड लोअर भेटली. ट्रेन स्टार्ट झालेली आहे आणि आता आपण निघालो आहे. द जर्नी हॅज बीन स्टार्टेड फ्रॉम नाव. हॅपी जर्नी. आलो का नाही गाईस, कुठं आलो आपण? लातूर रे माय पिल्लू, लातूर आलो आपण आपल्या गावी लातूरला. आता जाऊया घरी. घर तरी पण म्हणले ना, आणि 20-21 किलोमीटर असून इथून. आता आपल्याला इथून बघू सिटी बस, नाही तर आपण ह्याने जाऊ ऑटोने. चला. आता सध्या आपण आलोय लातूरच्या 5 नंबरवर आणि त्याचे मागं बघताय हे आहे PVR. मी जेव्हा खूप लहान होतो का नाही, तेव्हा म्हणजे गावाकडून होतो सुट्टीमध्ये, तेव्हा ह्याच थिएटरमध्ये मी पप्पांसोबत रडत कसं तरी सैराट पाहायला आलो. सैराट बघितलेला आहे मी ह्या थिएटरमध्ये. आणि माझ्या मोठ्या काकांबरोबर मी तर गोलमाल अगेन बघितलेलं आहे. त्यामुळं हे पण थिएटर आपल्यासाठी खूप इमोशन आहे. आता आपण 5 नंबरला आलो आहे आणि मी वेट करतो आहे की एक आपल्याला गावात जाण्यासाठी ST मिळावी. तर बघू आता ST मिळाली ना की आपण लगेच गावाकडे निघू. चला, तर गावी तर नाही आलो. आता आपण आलो काटगावला. तर काटगावहून आमचं गाव आहे फक्त 5 किलोमीटर. आता इथून काय करायचं असतं,
इथून बघायची असती लिफ्ट, नाही तर वेट करायचा ऑटोचा किंवा थांबायचं एखाद्या गावकरी मंडळीसाठी की मग जायचं. चला. मी जेव्हा एक नोटीस केलं का नाही, मी जेव्हा एस टीमध्ये बसलेलं का नाही, साईडची पब्लिक एकदम असं बोलत होती, एकदम मला एकदम खूप छान वाटत होतं, फील यायला होतं की आपण लातूरमध्ये आलो आहे. कारण तो जो टोन आपल्याला दिसत होता, खायालो प्यायालो यायालो जायालो मिळालो, हे टोन जेव्हा ऐकायला भेटतो ना तेव्हा खूप छान वाटतं माहिती का. त्यामुळं आता असं वाटायला लागलं आता मनात की आपण आलो आहे, आता लातूरला आलो आहे. चला करू वेट आता. तर मंडळी आलो आहे आपण आता आपल्या गावाकडे. फायनली ट्रेन, मोटरसायकल, ऑटो सगळ्याचा प्रवास करून आताशिक आपण पोचलो आहे माझ्या गावाकडे, म्हणजे रामेश्वर. एकदम 1:30 वाजता. चला आता घरी जाऊ लवकर, आजी वाट बघत असन आपली. हे काय आलो घरी, दोघं जण वाटच बघत बसलेत, माझे आजी आजोबा माझे. आता बघा 2 मिनिटं. रामकृष्ण हरी. हा ठीक आहे आजी. आता इथंच का लगेच? हा आलं आता शिक. तर मंडळी आता आपण ऊसाचा रस घेतोय, कारण आता आपण लय वेळ झाला आपण आराम केला. आता येऊन आता झालं. आजीने ऊसाचा रस आणून ठेवलेला होता, तर मस्त बघा आपण ऊसाचा रस पितो. भाई एक नंबर ऊसाचा रस आहे. कुठल्या आपल्या रानातल्या ऊसाचा आहे? कुणी होय त्याच्याकडून आणलेलं का? छान आहे रस खूप. तर मित्रांनो आता आपलं जेवण हे सगळं झालेलं आहे आणि आता आहे रात्रीचे 10 वाजलेत, म्हणजेच आता झोपायची तयारी. मी तरी नाही झोपणार, पण एडिटिंग करेल, कारण तुम्हाला ब्लॉग बघायचा आहे ना, त्याच्यासाठी आता मी एडिटिंग करेल. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि भरभरून कमेंट टाका की व्हिडिओ कसा वाटला. चला तोपर्यंत रामकृष्ण हरी.